फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या या 30 दिवसात छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं अनन्वित छळ केला। पण संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं। या निमित्तानं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं धर्मवीर बलिदान मास पाळला जातो। शनिवारी कोल्हापूर शहरातून मूक पदयात्रा काढण्यात आली, तर पेठ वडगाव इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समाप्ती निमित्त व्याख्यान झालं। छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबकडून 30 दिवस प्रचंड छळ सोसला, पण धर्मांतर केलं नाही। धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची स्मृती म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं बलिदान मास पाळला जातो। शनिवारी कोल्हापुरातील बिंदू चौकातून धारकऱ्यांच्या उपस्थितीत मूक पदयात्रा काढण्यात आली। प्रेरणा मंत्र म्हणून यात्रेची सुरुवात झाली। ध्वजधारी धर्मवीर ज्वाला, धर्मवीर संभाजी महाराजांची प्रतिमा आणि शेवटी संभाजी महाराजांची मोठी प्रतिमा असलेली जीप गाडी या मूक पदयात्रेत सहभागी होती। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर बिंदू चौकात या मूक पदयात्रेची सांगता झाली। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह आशिष लोखंडे, रोहित अतिग्रे, आशिष पाटील, आदित्य जमदाडे, अनिकेत पाटील, अथर्व कोल्हापुरे, आदित्य जासूद, विनायक माने, बबलू ठोंबरे, अक्षय घुरके, दिग्विजय पाटील यांच्यासह धारकरी उपस्थित होते। दरम्यान हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळण्यात आला। दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात येत होता, तर सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर शिववंदना सादर करण्यात येत होती। कार्यकर्त्यांनी 1 महिना आपल्या आवडत्या पदार्थाचा त्याग केला होता, तर अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं। शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा, भगवा ध्वज आणि मशाल घेऊन मूक पदयात्रा काढण्यात आली। पेठ वडगावमधील मुख्य रस्त्यांवरून फिरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही पदयात्रा विसर्जित झाली। यावेळी प्राध्यापक मुकुंद पारिसवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्यान दिलं। श्लोक पठण आणि ध्येय मंत्रानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष शशिकांत पिसे, बंडा गोंदकर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। इचलकरंजीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना गेल्या 22 वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळत आहे। या महिन्याभरात 260 पेक्षा अधिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगितल्या गेल्या। तसंच प्रार्थना आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। शनिवारी दुपारी वडू बुद्रुकमधून आणलेल्या ज्वालेचं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, गजानन महाजन, रवींद्र माने, शिवजी व्यास, अमृत भोसले, अनिल डाळिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर पदयात्रेला प्रारंभ झाला। अग्रभागी ज्योत आणि भगवा ध्वज, तर त्यामागे शस्त्रपथक आणि धारकरी सहभागी झाले होते। मूक यात्रेची सांगता झाल्यानंतर विठ्ठल जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची माहिती दिली। त्यानंतर मंत्राग्नी देऊन ज्वाला अग्निकुंडात विसर्जित करण्यात आली। या पदयात्रेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, सूरज इंगळे, सोमनाथ काशीद, ॲडव्होकेट समीर मुदगल, सुशांत घोरपडे, अभि शेळके, श्रीकांत पवार, नंदकिशोर नाईक, बापू पवार, दीपक कुंभार यांच्यासह धारकरी सहभागी झाले होते।